दर्शक हो नमस्कार. वेदकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपलं कसं वाटतं त्याच्या प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आजचा आपण विषय घेतो. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून एक विषय चर्चा जोरदार सुरू आहे. ती म्हणजे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जे माढ्याचे खासदार आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. त्यांनी ठाण्यामध्ये जाऊन शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी तिथं विकास कामांवर चर्चा केली. मतदारसंघातील जे मंत्रालय नगरविकास यांच्याकडे आहे, एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्या विषयावर त्यांनी चर्चा केली आणि काही निधीची मागणी वगैरे त्यांनी केली, कामं पूर्ण करण्याची मागणी केली असं त्यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे. मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, तत्पूर्वी महापालिका, नगर परिषद निवडणुकांचे निकाल जर पाहिले तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही कमालीची वाढलेली आहे. फार मोठ्या प्रमाणात ताकद वाढली आणि जेव्हापासून जयकुमार गोरे हे पालकमंत्री झालेत तेव्हापासून त्यांनी भाजपचं इथं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्थ वाढवलंय सोलापूर जिल्ह्यामध्ये. आणि ज्या मोहिते पाटलांचं सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व होतं ते वर्चस्व हळूहळू कमी करून त्यांना माळशिरसपुरतं मर्यादित करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं केला जातोय. माळशिरस तालुक्यामध्ये दस्तूरखुद्द माजी आमदार राम सातपुते यांना पूर्ण ताकद भाजपने दिलेली आहे आणि ते वाटेल तसे आरोप सध्या मोहिते पाटील यांच्यावर करतायत आणि माळशिरस तालुक्यातलं राजकीय वातावरण सुद्धा फार मोठ्या प्रमाणात तापलंय. त्यामुळं जे पूर्वीचे मोहिते पाटलांचे विरोधक आणि आत्ताचे मित्र असणारे आमदार उत्तमराव जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मंत्र्यांच्या भेटी घ्यायचा सपाटा सुरू केलेला आहे. उदय सामंत जे उद्योगमंत्री आहेत ते खरं तर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे अत्यंत निकटवर्ती जवळचे मित्र आहेत त्यांचे. त्यांनी दोघांनी एकत्र राष्ट्रवादी युवक पासून काम सुरू केलेलं आहे. त्यामुळं ते शिंदे शिवसेनेचे बडे नेते आहेत ते. त्यामुळं मोहिते पाटील यांचा आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध चांगलेच आहेत आणि तसं तर विजयसिंह मोहिते पाटील आणि एकनाथ शिंदे यांचेही संबंध चांगले आहेत. तुम्हाला आठवत असेल जेव्हा अकलूजची नगर परिषद करायची होती म्हणून आंदोलन सुरू होतं मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली, तेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार होतं आणि नगर विकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस सुद्धा स्वतः विजयदादा हे ठाण्याला गेले होते आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर अकलूज नगर परिषदेचा GR निघाला होता. म्हणजे तसं मोहिते पाटील आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध हे अत्यंत चांगले आहेत. आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर जिल्हा परिषदेमध्ये आल्यानंतर आणि इथं मोहिते पाटलांची जी राजकीय किंमत आहे ती खूप कमी झाली हे दिसल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. जरी त्यांनी विकास कामासंदर्भात भेट घेतल्याचं सांगितलं असलं तरी सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना, जो महायुतीमधला प्रमुख मित्रपक्ष आहे, घटक पक्ष आहे, ते सुद्धा भाजपमुळे दुखावले गेलेले आहेत. शेजारच्या माढ्यामध्येच प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचा भाजप प्रवेश खूप दिवस रखडला होता. ते तर शिंदे शिवसेनेचे संपर्क प्रमुख होते. याचबरोबर सोलापूर शहर असेल, अक्कलकोट असेल, बार्शी असेल, अन्य सर्व ठिकाणी, मोहोळ असेल, इथं थेट शिंदे शिवसेनेचा जो सामना होतोय तो भाजप बरोबर होतोय. अनेक ठिकाणी सांगोल्यात सुद्धा शहाजीभाऊ पाटील यांना भाजपने आधी नगरपालिका निवडणुकीमध्ये झटकाच दिला होता, नंतर पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्याशी जमवून घेतलं. अनेक तालुक्यांमध्ये सध्या शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये टसल चालू आहे. आणि दुसरीकडं धैर्यशील मोहिते पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून स्वर्गीय उपमुख्यमंत्री आपले अजितदादा यांच्याबरोबर त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते आणि अजितदादांच्या माध्यमातून यांची कामं होत होती आणि दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार ही चर्चा सुरू होती. त्यामुळं अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा हे सत्तेमध्ये येतील, हे 10 आमदार आणि याचबरोबर काही खासदार हे सगळे. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की पुढे आपली कामं मार्गी लागतील. मात्र अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि अनेक ज्या योजना होत्या पुढच्या त्या फिसकटल्या. विलिनीकरणाची चर्चा आता थांबलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषदेचा निकाल लागला, आता भाजप सत्तारूढ झालेला आहे सोलापूर जिल्ह्यात, तेच टायमिंग साधलं आणि त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. इतके दिवस त्यांना स्वर्गीय अजितदादा पवार यांचा आधार होता या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतल्या आमदार खासदारांना. मात्र आता त्यांना उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे जे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे जावं लागतं, कारण त्यांची भाजप बरोबर थेट लढाई सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपच्या नेत्यांकडनं सहकार्य मिळणं फार अवघड आहे, ओळखलंय हे मोहिते पाटील यांनी. आणि आता त्यांनी हळूहळू आपले पत्ते ओपन करायला सुरुवात केली आहे. तत्पूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिरसचे आमदार आणि भाजपचे कट्टर विरोधक बनलेले आता जयकुमार गोरे यांचे
उत्तमराव जानकर यांनी सुद्धा उदय सामंत जे उद्योग मंत्री आहेत, याचबरोबर रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांची सुद्धा मुंबईत जाऊन मंत्रालयात भेट घेतली, चर्चा केली आणि यानंतर तातडीनं धैर्यशील मोहिते पाटील हे एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले. सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचा दबदबा वाढलेला आहे. ज्या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मोहिते पाटील हा की फॅक्टर होता, ते म्हणतील तो जिल्हा परिषद अध्यक्ष होत होता, पदाधिकारी होत होता, तिथेच आता अक्षरशः माळशिरस तालुक्यापुरतं मोहिते पाटील यांना मर्यादित करण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे. अशा स्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा आपली ताकद वाढवण्याकरता आणि याचबरोबर एकनाथ शिंदे यांना सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये एक पर्यायी नेतृत्व पाहिजे, कारण इथले अनेक त्यांचे नेते हे भाजपच्या गळाला लागलेले आहेत. तुम्ही अक्कलकोटचा विचार करा, माढ्यामध्ये पहा, अन्य सर्व ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपकडनंच इथं मोठ्या प्रमाणामध्ये आव्हान मिळालेलं आहे. याच परिस्थितीमध्ये पंढरपूरचं नगराध्यक्ष प्रणिता भालके असतील किंवा मंगळवेढे नगराध्यक्ष सुनंदा आवताडे असतील, या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या म्हणजे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या, त्यांनाही शिंदे शिवसेनेमध्ये त्यांनी यावं याकरता म्हणून प्रयत्न सुरू आहेत. तत्पूर्वी जेव्हा हे इलेक्शन व्हायची होती नगरपालिकांची, तेव्हा एकनाथ शिंदे हे जेव्हा पंढरपूरला महापूजेला आले विठ्ठलाच्या कार्तिक एकादशीला, तेव्हा त्यांनी भगीरथ भालके, बबनराव आवताडे यांची भेट घेतली होती, चर्चा केली होती. मात्र पुढच्या काळामध्ये हे भगीरथ भालके यांचा अद्याप कुठला निर्णय झालेला नाहीये. मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर आता स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना, आमदारांना आता एक आधार शोधायचा प्रयत्न आहे त्यांचा, सत्तेमधून त्यांची विकास कामं व्हावीत याकरता म्हणून आता त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडं घालण्याचं ठरवलं दिसतंय आणि त्यांच्या गाठी भेटी या सतत होत आहेत. आणि शिंदे शिवसेनेला सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांची कमी होणारी ताकद आणि भाजपची वाढती ताकद रोखण्याकरता म्हणून, जरी हे एकमेकाचे मित्र पक्ष, घटक पक्ष सत्तेतले असले तरी त्यांच्यात एकमेकांना आव्हान देण्याचा प्रयत्न हा मुंबई ठाण्यापासून सगळीकडे, नवी मुंबईपासून सगळीकडे होताना दिसतो. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळं भविष्यामध्ये मोहिते पाटील यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंतच रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधान परिषद आहे, कारण 13 मेला त्यांची विधान परिषदेची मुदत ही संपते. ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि मागील 2-3 वर्षातलं जर ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिलं तर त्यांचं आणि भाजपचं पटत नाहीये. मात्र भाजप त्यांच्यावर कुठली कारवाई करत नाहीये, कारण ते पक्षाचे विधान परिषदेचे नियुक्त आमदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपनं त्यांना न दुखावता, जरी त्यांनी भाजपचा प्रचार केला नाही लोकसभेला, विधानसभेला, स्थानिक स्वराज्य संस्थांना, तरी त्यांच्यावर कुठली कारवाई केलेली नाही, कारण मोहिते पाटलांना सहानुभूती मिळू नये हा त्यांचा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजप मोहिते पाटलांना डावलून सोलापूर जिल्ह्यामध्ये पर्यायी त्यांनी ताकद उभी केलेली आहे. अशा परिस्थितीत आता मोहिते पाटील यांना सुद्धा भाजप व्यक्तिगत पर्याय शोधावा लागणार आहे, कारण जेव्हा रणजितसिंह मोहिते पाटील यांची आमदारकीची मुदत संपेल तेव्हा ते सुद्धा खुलून मैदानामध्ये येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी हे पिच तयार करण्याचं काम खासदार धैर्यशील मोहिते पाटील करतात असं वाटतं, कारण एकनाथ शिंदे यांचे विजयदादांसह सर्वांशी चांगले संबंध आहेत. अशा स्थितीमध्ये ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर संधान साधून कमळाची शिकार करण्याकरता धनुष्यबाणाचा सहारा घेत आहेत असंच म्हणावं लागेल. नमस्कार.